Hello students, I am sharing with you some important concept in chemistry. This concept is very important about p block element. So first is screening effect. Okay, first is screening effect. Screening effect. Okay, and second is inert pair effect. So these two concepts are very important for p block element. ओके आणि हे मी तुम्हाला सेपरेटली व्हिडिओमध्ये शेअर करत आहे. जो मी पी ब्लॉक एलिमेंटचा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये मी हे कन्सेप्ट शेअर करत नाही आहे. सो फर्स्ट इज स्क्रीनिंग इफेक्ट. फॉर स्क्रीनिंग इफेक्ट यू शुड नो द स्ट्रक्चर ऑफ ॲटम. तुम्हाला माहीत आहे न्यूक्लियस पॉझिटिव्हली चार्ज आणि त्याच्यामध्ये न्यूट्रॉन्स असतात आणि पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन असतात आणि अशा टाईपच्या ऑर्बिटल्स असतात. ओके, सो इन दिस ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड. तर होते काय की न्यूक्लियस आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहे, न्यूक्लियस आणि जे बाहेरचे इलेक्ट्रॉन्स आहे ह्यांचं अट्रॅक्शन असतं. ओके, दे अट्रॅक्ट टू न्यूक्लियस. दिस इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट बाय न्यूक्लियस. ओके, सो इथे जो फोर्स असतो दॅट फोर्स इज कॉल्ड अट्रॅक्टिव्ह फोर्स. अट्रॅक्टिव्ह फोर्स. सिमिलरली जे इलेक्ट्रॉन्स आहे हे ऑर्बिटल्समधले जे इलेक्ट्रॉन्स आहे दे रिपेल इच अदर. ते एकमेकांना रिपेल करतात. सो दिस फोर्स इज कॉल्ड ॲज रिपल्सिव्ह फोर्स. दिस फोर्स इज कॉल्ड ॲज रिपल्सिव्ह फोर्स. सो इथे काय करत आहे, न्यूक्लियस आहे, इलेक्ट्रॉन्स आहे ऑर्बिटल्समधले, दे अट्रॅक्ट इच अदर विथ अट्रॅक्टिव्ह फोर्स अँड दिस इलेक्ट्रॉन in different orbitals they repel each other by repulsive force. आता होते काय की हे जे आउटर इलेक्ट्रॉन आहे ह्याचं अट्रॅक्शन तर असेल न्यूक्लियस सोबत, बट ॲट द सेम टाईम हे जे इनर इलेक्ट्रॉन आहे हे आउटर इलेक्ट्रॉनला रिपेल करेल. ओके, सो हे रिपेल आणि अट्रॅक्शन याच्यामध्ये काय होते की हे जे आउटर इलेक्ट्रॉन असतात याने जो न्यूक्लियस सोबत जो अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्सपिरियन्स करायला पाहिजे तो लेस असतो ॲज कम्पेअर टू त्याने जो करायला पाहिजे त्यापेक्षा. म्हणजे जो अट्रॅक्टिव्ह फोर्स या इलेक्ट्रॉननी ह्या न्यूक्लियससोबत एक्सपिरियन्स करायला पाहिजे त्यापेक्षा तो लेस अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्सपिरियन्स करतो ड्यू टू धिस रिपल्सिव्ह फोर्स फ्रॉम इलेक्ट्रॉन, इनर इलेक्ट्रॉन. ओके, सो होते काय की हे जे इनर इलेक्ट्रॉन्स आहे और हे इनर इलेक्ट्रॉन जे असतात हे एक शील्ड सारखं और एक स्क्रीन तयार करतात और एक शील्ड तयार करतात जेणेकरून हे जे आउटर इलेक्ट्रॉन आहे हे न्यूक्लियसनी कमी प्रमाणात अट्रॅक्ट केले पाहिजे. ओके, म्हणजे हे आउटर इलेक्ट्रॉनसाठी हे जे इनर इलेक्ट्रॉन आहे हे एक शील्ड सारखं काम करतात. ओके, सो दॅट्स वाय जो हा इफेक्ट आहे हा याला म्हटलं जाते शिल्डिंग इफेक्ट, बिकॉज दिस इनर इलेक्ट्रॉन बिहेव ॲज अ शील्ड फॉर आउटर इलेक्ट्रॉन आणि त्यामुळे हे जे इलेक्ट्रॉन आहे आउटर हे न्यूक्लियससोबत जो अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्सपिरियन्स करायला पाहिजे त्याच्यापेक्षा तो लेस अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्सपिरियन्स करेल. ओके, तर हा झाला आपला शिल्डिंग इफेक्ट. ओके, सो फॉर एस ऑर्बिटल शिल्डिंग इफेक्ट इज हायर कंपेअर टू पी, कंपेअर टू डी अँड कंपेअर टू एफ. म्हणजे एस ऑर्बिटलचा शिल्डिंग इफेक्ट हा और स्क्रीनिंग इफेक्ट इज मोर ॲज कंपेअर टू पी ऑर्बिटल, डी ऑर्बिटल आणि डी आणि एफ ऑर्बिटलचा तर शिल्डिंग इफेक्ट एकदम लेस असणार. आता हे तुमच्या लक्षात आलं आहे. तर नेक्स्ट आपण बघूया what is inert pair effect. Okay, so we have electronic configuration of boron family.
बोरॉन फॅमिलीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आता तुम्ही बघू शकता की मी म्हटलं की एस ऑर्बिटल हॅव more screening effect or more shielding effect compared to p, compared to d and compared to f. s orbital behave as a shield or p orbital behave as a shield. त्याचा shielding effect जास्त असेल. मग आता तुम्ही बघू शकता की इथे बोरॉनचं न्यूक्लियस आहे, इनर ऑर्बिटल असेल 1s2 ज्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, नंतर 2s2 2p1. ओके, सो दिस 1 इलेक्ट्रॉन well shielded by this 2s electron and this 2x electron well shielded by this 1s electron, आणि that's why this boron shows +3+1 oxidation state. ओके, म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन आहे P1 मधले इट इज शिल्डेड बाय s इलेक्ट्रॉन, इट इज आणि 2s मध्ये इलेक्ट्रॉन शिल्ड होते 1s इलेक्ट्रॉन 1s ऑर्बिटलनी. ओके, शिल्ड होते म्हणजे काय, तर ही s ऑर्बिटल और ही p हे जे s ऑर्बिटल आहे और ही p ऑर्बिटल आहे ही शिल्ड सारखं काम करते. शिल्ड म्हणजे काय, तर तुम्ही ढाल माहीत असेल तुम्हाला, जी ढाल आपण त्या ढालवर जर काही एखादं मारलं तर डायरेक्ट त्या व्यक्तीला इफेक्ट नाही होत, ती ढाल जी आहे तो सगळा मार सहन करून घेते. ओके, सो तसं काम हे ऑर्बिटल करणार. नाव लेट्स मूव टुवर्ड्स ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियममध्ये पण पाहू शकता तुम्ही दिस p इलेक्ट्रॉन शिल्डेड बाय दिस s इलेक्ट्रॉन. ओके, also in the case of gallium this p electron well shielded by this 4s electron. ओके, त्याच्यानंतर आणि नेक्स्ट इज IN इंडियम. त्याच्या यामध्ये काय होते की हे जे 5p1 इलेक्ट्रॉन आहे दिस इलेक्ट्रॉन इज वेल शिल्डेड बाय 5s इलेक्ट्रॉन. ओके, आणि इथे तुम्ही बघू शकता की इथे हे जे d इलेक्ट्रॉन आहे तर डी जे ऑर्बिटल आहे याचा शिल्डिंग इफेक्ट कमी आहे, त्यामुळे हे 5s ऑर्बिटलमधले जे इलेक्ट्रॉन आहे हे शिल्ड नाही करणार. सिमिलरली इन केस ऑफ गॅलियम इथे जे 3d इलेक्ट्रॉन दिलेले आहे तर इथले हे इलेक्ट्रॉन 4pचे इलेक्ट्रॉन जे आहे हे 4s शिल्ड करेल, बट 4sचे जे इलेक्ट्रॉन आहे हे 3d शिल्ड करू शकणार नाही. ठीक आहे, त्यानंतर इन केस ऑफ TL this p electron is well shielded by this 6s orbital. then 6s ऑर्बिटलचे जे काही इलेक्ट्रॉन असतील दे डू नॉट शिल्ड बाय 5d, आणि 5dच्या आधी तर f ऑर्बिटल आहे. f ऑर्बिटल आणि d ऑर्बिटलचं शिल्डिंग इफेक्ट एकदम कमी असतो. डीचा तरी थोडंफार असेल पण fचा एकदम कमी असतो. त्यामुळे काय होते की हे जे इलेक्ट्रॉन आहे हे वेल शिल्डेड नाही राहणार बिकॉज ऑफ डी आणि एफ, आणि शिल्ड नसल्यामुळे काय होईल की हे जे एस ऑर्बिटल आहे हे मोर स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होईल न्यूक्लियसमुळे. ठीक आहे, आणि न्यूक्लियसमुळे बिकॉज ऑफ दिस एफ अँड डी ऑर्बिटल दिस एस बिकॉज ऑफ दिस लोअर शिल्डिंग इफेक्ट ऑफ एफ अँड डी ऑर्बिटल जे एस ऑर्बिटलचे इलेक्ट्रॉन आहे हे मोर स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होईल न्यूक्लियसकडे. ओके, काय होईल, मोर स्ट्रॉंगली हे इलेक्ट्रॉन एस ऑर्बिटलचे मोर स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होईल. त्यामुळे काय होईल की याची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे हा म्हणजे एकच इलेक्ट्रॉन डोनेट करू शकेल. सेम हियर इथे पण इन द केस ऑफ आयन इथे पण काय होईल, पी ऑर्बिटलचे इलेक्ट्रॉन 5pचे इलेक्ट्रॉन 5s ऑर्बिटल शिल्ड करेल, बट डी ऑर्बिटल जे आहे हा शिल्डिंग इफेक्ट कमी आहे, त्यामुळे न्यूक्लियसपासून हे s इलेक्ट्रॉन 5s इलेक्ट्रॉन न्यूक्लियस जास्त प्रमाणात अट्रॅक्ट करेल आणि त्यामुळे हा सुद्धा हे इलेक्ट्रॉन शेअर करणार नाही. इथे पण हे जे इलेक्ट्रॉन आहे हे शेअर करणार नाही, कमी प्रमाणात शेअर करेल, त्यामुळे हा सुद्धा +3 खूप कमी प्रमाणात +3 ऑक्सिडेशन स्टेट दाखवेल, पण मोस्ट ऑफ द टाईम +1 ऑक्सिडेशन स्टेट हा शो करेल. म्हणजे काय आहे की हे जे इलेक्ट्रॉन्स आहे एस ऑर्बिटलचे ड्यू टू लेस स्क्रीनिंग इफेक्ट ऑफ एफ अँड डी ऑर्बिटल दिस
एस इलेक्ट्रॉन मोर स्ट्रॉंगली अट्रॅक्ट बाय न्यूक्लियस आणि ते मोर स्ट्रॉंगली न्यूक्लियस सोबत अट्रॅक्ट असल्यामुळे ते इझिली इलेक्ट्रॉन शेअर करणार नाही. ओके, इलेक्ट्रॉन डोनेट करणार नाही और बॉन्ड फॉर्मेशनमध्ये ते भाग घेणार नाही आणि ते इलेक्ट्रॉन बॉन्ड फॉर्मेशनमध्ये भाग न घेतल्यामुळे दे बिहेव ॲज अ इनर्ट इलेक्ट्रॉन आणि ते इलेक्ट्रॉन जे बॉन्डिंगमध्ये पार्टिसिपेट होणार नाही, बॉन्डिंगमध्ये हे इलेक्ट्रॉन बॉन्डिंगमध्ये पार्टिसिपेट होणार नाही, याच इफेक्टला म्हटलं जाते इनर्ट पेअर इफेक्ट. या इफेक्टला काय म्हटलं जाते? इनर पेअर. दिस इलेक्ट्रॉन रिमेन ॲज अ इनर पेअर आणि हे जे आयन आहे और टी एल आहे हे मोस्ट ऑफ द टाईम हे इलेक्ट्रॉन शेअर न केल्यामुळे, इनर इलेक्ट्रॉन हे शेअर न केल्यामुळे फक्त पी ऑर्बिटलमधलेच इलेक्ट्रॉन शेअर करेल आणि +1 ऑक्सिडेशन स्टेट शो करेल. तर हा जो कन्सेप्ट आहे हा पी ब्लॉक एलिमेंटसाठी खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे.